तर मित्रांनो लक्ष्मण झुला बघितल्यानंतर आम्ही निघालोय राम झुला बघायला. तर मित्रांनो आता आम्ही चालतोय राम झुल्यावरून. म्हणजेच तर विचारलं किती इंडियन गायला विचारा. हा मैं महाराष्ट्र मुंबई से हूँ. ढाब्यावर ओपन ढाबा आहे. कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टिल दॅन बाय बाय. तर मित्रांनो हा आहे राम झुला. राम झुला म्हणजे हा एक ब्रिजच आहे. हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला गंगा आरतीसाठी जावं लागतं गंगा घाटवर. चला. तर मित्रांनो आता आम्ही चालतोय राम झुल्यावरून. म्हणजेच हा ब्रिज ज्याचं नाव आहे राम झुला. असा आहे हा राम झुला आणि ह्याच्या समोर तिथे घाट आहे गंगा घाट, जिथे तो फेमस गंगा आरती होते. झाला आहे गंगा आरतीचा टाइम. ते जागा पकडायला आम्ही लवकर चाललोय. तर चला भेटूया डायरेक्ट आरतीलाच. तर मित्रांनो तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी आलात, तुम्हाला कोणती गोष्ट माहिती नसेल तर तुम्हाला तिकडचे आजूबाजूचे लोक भरपूर फिरवतात. आम्हाला आता फक्त इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर यायचं होतं. तर आम्हाला माहिती पडली की ऑटो जातात. आम्ही फक्त विचारलं किती इंडियन गायला विचारा. हां कोणी म्हातारा किंवा साधू बाबा असेल त्यांना विचारा. हां कोणाच्या पण बोलण्यात येऊ नका. आम्हाला फक्त 1 किलोमीटरच्या अंतरासाठी 300 रुपये सांगितले, जिथे आम्ही 10 ते 20 रुपये देऊन आलो. आणि इथे पण आरतीसाठी विचारतोय तर सगळे नुसते गोल 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 गोलच फिरवत आहेत. तर बघूया, एकाने सांगितलं आम्हाला देवभूमीमध्ये. बघूया, एकाने सांगितलं इथे पुढे होते चांगली. तर चला जाऊया. परमार्थ निकेतन. बोलिए शंकर भगवान की Santar
सूक्ष्म से आहे देखावा विकट रूप धरिया गजरावा भीम रूप धरे असुर सभा शरणागतं
सगर के तारे सब जग को ज्ञाता मैया सब जग को ज्ञाता कृपा दृष्टि तुम्हारी दया दृष्टि तुम्हारी त्रिभुवन सुखदाता ओ जय गंगे माता एक ही बात जो तेरी शरणागत आता मैया शरणागत आता यम के दास मिटा यम के कष्ट मिटा वनवनते माता ओम जय गंगे माता मंगलकारिणी मैया तू है सुखदाता मैया तू है सुखदाता तेरे गोद में आकर तेरे शरण में आकर मनसा पे बाधा ओम जय गंगे माता ब्रह्म स्वरूपिणी मैया जो तुमको ध्याता मैया जो तुमको ध्याता तेरी दया से सोजन तेरी कृपा से सोजन सदगति है माता ओम जय गंगे माता आरती मात तुम्हारी जो जन्नत गाता मैया प्रेम सहित दाता दास वही है सहज में भक्त वही है सहज में भोगे हो माता ओम जय गंगे माता ओम जय गंगे माता मैया जय गंगे माता दुनर तुमको जाता दुनर को जाता मनवांचित फल पाता ओम जय गंगे माता जय गंगे माता जय गंगे माता तुम्हें माता जगदा तुम्हें बंधुष्ट सखा त्वमेव विद्या द्रविणो त्वमेव सर्वं मम देव देव सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्
शांति शांति। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा। मित्रांनो हा बघा 12 ज्योतिर्लिंग पैदल यात्रा चालत आहे ना। 12 ज्योतिर्लिंग केले आहेत किंवा करणार आहे, विचारू यायला चला। तर मित्रांनो आपल्याला एक भाव मिळाला आहे ज्याच्या बॅगेवर आपल्याला पोस्टर दिसतोय 12 ज्योतिर्लिंगाचं पैदल यात्रा, म्हणजे चालत 12 ज्योतिर्लिंग भाई करतोय। तर भाई क्या नाम है आपका? सागर के बारे में आप महाराष्ट्र। हाँ मैं महाराष्ट्र मुंबई से हूँ। अरे वाह भाई, सागर भाई ने 3 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत। भाई सभी जगह आप पैदल जाते हो? अरे वाह, कहाँ गए अब तक? अभी 8 ज्योतिर्लिंग हो गए। 8 ज्योतिर्लिंग सभी पैदल किए? 11 महीने। अरे वाह भाई, सागर भाईने 8 ज्योतिर्लिंग केले आहेत आणि त्याला वेळ लागला 11 महिने। 11 महिने आप कंटिन्यू चल रहे हो? हो भाई, सल्यूट आहे भाई। 11 महिने भाई कंटिन्यू चालतोय, सगळे ज्योतिर्लिंग चालत करतोय। भाई रहते कहाँ हो आप? झांसी। अच्छा, आपने कौन से डेट से स्टार्ट किया था? दिसंबर से स्टार्ट हुआ था, ये 1 दिसंबर को। अच्छा रामेश्वरम से चलना स्टार्ट किया था हमने 1 दिसंबर को। हाँ। फिर रामेश्वरम, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर, सोमनाथ, नागेश्वर, अरे वाह, महाकाल, ओमकालेश्वर, ये सब करते हुए और वहीं आ रहे हैं केदारनाथ की तरफ। अरे वाह भाई, चल रहा था केदारनाथला। केदारनाथ हम लोग भी करके आए अभी, केदारनाथ बद्रीनाथ। अभी तो मैं जा रहा हूँ। अच्छा, भोलेनाथ की कृपा है ऐसी। अरे आराम से मस्त हो जाएगा भाई। अच्छा लगा आपसे मिलके भाई। चलो सागर भाई, हैप्पी जर्नी, क्या नाम है? संभाल के जाओ। सुमित खाडे। हां चलो भाई। तर मित्रांनो आम्ही सगळीकडे फिरलो। पहिला तर आम्ही लक्ष्मण झुला पाहिला, पण लक्ष्मण झुल्याचं सध्या काम चालू आहे, मागे काहीतरी ऑडिट चालू झालेलं, त्याच्यामध्ये तो धोकादायक म्हणून ठरवला। तर आता नवीन लक्ष्मण झुला बांधला जात आहे आणि तो पूर्ण काचेचा असणार आहे। काम चालू झालं आहे त्याचं, त्यामुळे जुनावाला जो लक्ष्मण झुला आहे तो बंद केला आहे। आणि रामझुल्याला गेलो, रामझुला क्रॉस करूनच त्या घाटवर गेलो आम्ही, जिथे आरती असते, गंगा आरती। गंगा आरती पण मस्त मिळाली आम्हाला, मस्त भरपूर वेळ होतं। आम्ही गंगा आरती पण अटेंड केली, तिथे पाया पडलो, गंगाजल पण घेतलं आणि चला मग आता निघूया। चलो। तर मित्रांनो सगळं दर्शन घेऊन आम्ही आता आलो जेवायला। इथे ढाब्यावर ओपन ढाबा आहे, मस्तपैकी थाली मागवली आहे, चला जेवून घेऊया। हे बघा मित्रांनो, जे संध्याकाळी मी तुम्हाला दाखवलेलं तेच रात्री असं दिसतं रात्रीच्या वेळी, हँगिंग डाइन। मित्रांनो जेवण तर झालंय, जेवण झालंय आणि आम्ही थोडं निघालोय तपोवन एक्सप्लोर करायला, बघायला इथे काय काय आहे, काय काय भेटतं, कसं आहे। तर चला जाऊया।
मित्रांनो असा होता आमचा आजचा दिवस. तर सगळ्यात पहिला आम्ही सकाळी केली रिव्हर राफ्टिंग जी 12 किलोमीटरची होती. त्यानंतर आम्ही आलो जेवायला, जेवलो, आराम केला थोडा वेळ. त्याच्यानंतर निघालो तप्पन फिरायला. तप्पनमध्ये आम्ही फिरलो लक्ष्मण झुला, राम झुला. त्यानंतर आम्ही गेलो गंगा आरती बघायला. खूप मस्त झाला. त्यानंतर परत आम्ही गेलो जेवायला. जेवल्यानंतर आम्ही थोडं एक्सप्लोअर केलं मार्केट. जे ज्यांना पाहिजे होतं ते घेतलं. त्याच्यानंतर स्वीट आईस्क्रीम खाल्ली आणि आलो. तर असा होता आमचा दिवस. तर ब्लॉग आवडला नक्की ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टिल दॅन बाय बाय.